मला बनवलं आमचे तुम्ही तुझ्या आयडिया दिली असते ना माझी ग्रामीणमध्ये नाही म्हणत होतं करू की हे आता सगळं माहिती कलेक्शन त्यासाठीच चाललं मोठ्या शॉर्ट नोटीसमध्ये लागलं. हां राजकीय सपोर्ट चला आम्हाला त्यांचा आम्हाला आता आम्हाला प्रमाणसाठी आयुष्य निघाला अडचण काय पुढं कसं जाता येईल पुढं सुद्धा आता मोदला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं महिलांसाठीचा उद्योग प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे, कशा प्रकारे महिलांचं इथं प्रतिसाद आणि लोकांचा सुद्धा काय प्रतिसाद कसा मिळतोय? जसं की आपण बघत आलेलो आहोत अनेक वर्षापासून की राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महिलांच्या सशक्तीकरणासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांचा वेगवेगळ्या योजनांमार्फत असो उपक्रमांमार्फत असो हा नेहमीच विचार केला जातो आणि त्यांच्या या प्रेरणेतूनच हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त आपण हा महिलांचा ते घरगुती उद्योग असू किंवा आणखी काही बिझनेस आयडिया असू या संदर्भातलं प्रदर्शन आपण 3 दिवसांसाठी केलेलं आहे. कसा प्रतिसाद मिळतोय? 100% तालुक्यातून चांगला प्रतिसाद आहे. लोक अनेक महिलांचे फोन पण येत आहेत की हे 3 दिवसाच्या ऐवजी आपण 5 दिवस का करत नाही, 7 दिवस का करत नाही. पण हा उपक्रम आता हा 3 दिवसाचाच राहील, पण येणाऱ्या काळात नक्कीच मोठ्या प्रमाणात हा प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात तयार केला जाईल. शिवसेनेच्या वतीने एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचा उपक्रम राबवणं सहसा बहुतांशी म्हणजे इतर ठिकाणी होत असतील, करमाळा शहरात होत असतील, परंतु वाढदिवसानिमित्तचा हा उपक्रम कुठंतरी मला वाटतं पहिल्यांदाच होत आहे. काय सांगाल? हे जसं की मी बोललो एकनाथ नाही, इतर वेळेस होत असतील, परंतु वाढदिवसांच्या अनुषंगाने मी म्हणलं की अशा महिलांसाठी प्रेरणादायी असे उपक्रम हे पहिल्यांदाच होताना दिसत आहेत. असं हा बघ अशाच प्रकारचे उपक्रम येणाऱ्या काळातही अजून घेतले जातील. आता तर हे प्रेरणेने एक पहिली सुरुवात आहे, पण अजून मोठ्या प्रमाणात कसं घ्यायचं आमचे मार्गदर्शक आहेत शिवाजी सावंत त्यांच्याही प्रेरणेतनं हे उपक्रम गाजवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. युवा सेनेकडनंच जिम मैदानात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. अशा छोट्या काही उपक्रमातनंच आम्ही अजून काय काय मोठं उपलब्ध करता येईल महिलांसाठी, अजून कुठल्या काय म्हणतात कार्यक्रमाच्या बाबतीतून फायदा करून देता येईल या गृह उद्योगासाठी, हे आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहोत. कुठेतरी लाडक्या बहिणी कुठेतरी आता नाराज होताना दिसत आहेत, कारण की त्यांचे जे काय अर्ज छाननीचा जो विषय सुरू आहे किंवा कोणाकडे 4 व्हीलर असेल किंवा काय, हे तर कुठेतरी नाराज होताना दिसत आहेत. परंतु आपण या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींना कुठेतरी परत एकदा सावरण्याचं काम करताय. नाही, नाराज होण्याचं कारणच नाही ना. ज्या गोष्टी ज्या स्फूर्तीने त्या बाबतीतल्या होऊन आणि योजना जी चालू आहे ती कंटिन्युएशन मध्ये राहणारच आहेत. पण ज्या काही त्या बाबतीतल्या अडथळे आलेले आहेत, काय अडचणी आलेल्या आहेत, त्या काढून ह्या योजना पुढे राबवल्या जातील असं सरकारने सांगितलेलंच आहे. आता आपले शिवसेनेच्या माध्यमातून हे जे काय उपक्रम सुरू आहेत, म्हणजे तालुक्यामध्ये सध्या तरी म्हणजे मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा आपण या ठिकाणी महिलांसाठीचा उपक्रम असेल किंवा MIDC मध्ये नवीन होणाऱ्या MIDC मध्ये त्या ठिकाणचा उपक्रम असेल किंवा आता ऑक्सिजन पार्कचा कालचा कार्यक्रम असेल किंवा अनेक ठिकाणचे असे शिवसेनेचे चांगले युवा सेना आणि शिवसेनेचे चांगल्या प्रकारचे उपक्रम सुरू आहेत. असं समजायचं का येणाऱ्या आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ही सगळी बांधणी आहे? नाही, कार्य एक एवढी शिकवण शिवसेनेने दिलेली की निवडणुका असू नसू काम करत राहणे, जे सामाजिक असू जे काही लोकांच्या फायद्याचं असू, त्यामुळं याचा काही जास्त विषय येत नाही असं मला वाटतं. फक्त सामाजिक कार्य करत राहणे. बरोबर.
कंपनीला आणि त्या तुम्हाला बोलतो कमीत कमी 1 महिना राहत